नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्मळे. अनेक निवेदनं देऊन आंदोलनं करून गेल्या 20 वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर पेन्शन संदर्भातला अन्याय तर सुरूच आहे. 2 लाख पदे रिक्त असताना राज्य सरकारने भरतीवर बंदी घातलेली आहे. तर कंत्राटी कामगार 10-10 वर्ष एकाच पदावर राहून सुद्धा त्यांना नियमित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील नाही. राज्यात सुमारे 83,000 कंत्राटी कामगार आजही काम करत आहेत, पण त्यांचं भवितव्य अंधारात आहे. ते पण समाजातील घटक आहेत. असे अनेक प्रश्न, 18-20 प्रश्न कामगारांचे प्रलंबित आहेत. त्यासाठी राज्यात 160 संघटना एकत्रित येऊन राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक दिलेली आहे. येत्या 21 एप्रिल पासून सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपाचं नेतृत्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सरचिटणीस विश्वास काटकर साहेब करत आहेत. विश्वास काटकर हे कामगारांचे नेते आहेत. कामगारांच्या प्रश्नांची सखोल जाण आहे. गेले अनेक वर्ष त्यांनी कामगारांचे वेगवेगळे प्रश्न सोडवलेले आहेत. सरकार दरबारी वेगवेगळे प्रश्न मांडून सरकारसोबत चर्चा करून मंत्रिमंडळ, मंत्री, अधिकारी यांना मुद्दे पटवून देऊन ते कसे सोडवायचे याची जाण काटकर साहेबांना आहे. आजचा हा संप त्यांच्याच नेतृत्वाखाली होत असून राज्यातील सुमारे 17.5 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या मध्ये तीव्र असंतोष आहे आणि या असंतोषाला वाट करून देण्यासाठीच हा संप होत आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन तातडीनं चर्चा करून मार्ग काढणं गरजेचं आहे. संपासंदर्भात आपण माननीय विश्वास काटकर यांच्याशी चर्चा करूयात. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा संप पुकारलेला आहे 21 तारखेपासून. तर काय संपाचं स्वरूप आहे आणि नेमक्या काय प्रमुख मागणी आहे? मुळामध्ये काय, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य शासनासह अनेक वेळेला चर्चा करून प्रलंबित मागण्यांसंबंधामध्ये न्याय मिळावा याची अपेक्षा केली. 2024 मध्ये 7 दिवसाचा बेमुदत संप सुद्धा त्या ठिकाणी झाला. त्या पार्श्वभूमीवरती सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राज्याकडनं आम्हाला त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती प्राप्त झाली. परंतु घडलं काय, त्या संबंधातला अनेक आंदोलन केल्यानंतर 20 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने एक शासन आदेश पारित केला. परंतु त्याची कार्यपद्धती आणि नियम मात्र नंतर प्रसिद्ध केले जातील अशा प्रकारची खोच त्या आदेशामध्ये शासनाने ठेवली. त्यामुळे 1 मार्च 2024 पासून सुधारित निवृत्ती वेतनाचा लाभ हा लागू होऊन सुद्धा प्रत्यक्षात 1 मार्च 2024 पासून आतापर्यंत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांना कोणताही लाभ प्रत्यक्षात प्राप्त होऊ शकला नाही. त्यांचं आर्थिक शोषण झालेलं आहे.
किंबहुना त्या मंडळींच्या बाबतीमध्ये नक्की कोणतं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं जाईल हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं नाही. म्हणजे एक प्रकारे त्यांचा प्रश्न तो टांगणीवरती पडलेला आहे. आणि म्हणूनच पहिल्या क्रमांकाची मागणी घेऊन आज शासनाला आता नाईलाजाने आम्हाला बेमुदत संपाची त्या ठिकाणी धमकी द्यावी लागते. आणि एकंदरीत जो महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा माहोल पाहिला तर हा 21चा संप निश्चितपणे होणारच आहे असं या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आहे. मुळात जुनी पेन्शन जी योजना होती ती 2005 पर्यंत, नोव्हेंबर 2005 पर्यंत लागू होती. त्यामुळे तोपर्यंत कोणताही प्रश्न आलेला नव्हता. परंतु नोव्हेंबर 2005 पासून ही जी NPS योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, केंद्र सरकार प्रणीत जी होती ती महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली. आणि या योजनेमार्फत अत्यल्प प्रमाणात त्या ठिकाणी पेन्शन मिळणार होती. त्याचबरोबर जो मोबदला सुद्धा त्या ठिकाणी मिळणार होता तो सफिशियंट नव्हता. त्यामुळे आयुष्यभर सरकारी नोकरी करून नोकरीच्या म्हणजे वयाच्या किंवा उतरणीवर असल्या कालावधीवर मध्ये मोठी आर्थिक त्या ठिकाणी संकट त्या संबंधित कर्मचाऱ्यावरती ओढवणार होतं. तर ती आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा ही भंग पावत असल्या कारणानं त्या ठिकाणी निश्चितपणे एक नवीन पेन्शन योजना ही हवी होती किंवा जुनीच पेन्शन योजना त्या ठिकाणी सुरू राहिली पाहिजे होती. आणि त्याच अनुषंगाने 2005 पासूनच ज्या वेळेला NPS सुरू झालं किंवा राष्ट्रीय निवृत्ती योजना सुरू झाली तिथपासूनच त्याचं भवितव्य त्या ठिकाणी नीट नसल्या कारणानं हे आंदोलन, ही पेन्शन बाबत पुनर्विचार करा, जुनी पेन्शन द्या किंवा सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीची त्या ठिकाणी पेन्शन योजना हवी असा आग्रह 2005 सालापासून सुरू होता. नवीन सुधारित पेन्शन योजना जी आपण सरकारनं जी स्वीकारलेली आहे त्याचं स्वरूप कसं आहे? या संबंधामध्ये आमचं मागणीच अशी होती की सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा असली पाहिजे, तरच तो सन्मानाने त्या ठिकाणी त्याचा उरलेला कालावधी आयुष्याचा आहे तो त्या ठिकाणी घालवू शकेल. आणि या विचाराने शेवटी मग आम्ही त्यांना सांगितले कोणत्याही परिस्थितीमध्ये जी पूर्वीची जुनी पेन्शन आहे तीच तुम्ही त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी मागणी प्रथम केली. परंतु त्यानंतर त्यांनी त्या संबंधामध्ये शासनाच्या मार्फत स्पष्ट करण्यात आलं की सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा असणारी जुन्या पेन्शन प्रमाणे तुम्हाला स्कीम दिली तर काही बिघडत नाही. त्यात ती स्कीम सुद्धा तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. एकंदरीत आमच्या प्रशासकीय मताचा विचार करून तुम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करावा अशी त्यांनी त्या ठिकाणी विनंती केल्यानंतर या संबंधातला शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास व्हावा यासाठी माननीय सुबोध कुमार समिती शासनाने स्थापन केली. त्या समितीने जी योजना त्या ठिकाणी शिफारस ज्या योजनेची केली ती योजना आपल्या महाराष्ट्र शासनाने ती स्वीकारली आणि तीच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणून त्यांनी घोषित केली. त्या संबंधात 1/3/2024 पासून ती लागू होईल अशा प्रकारची सुद्धा उद्घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर या योजनेमार्फत विशेष म्हणजे जुन्या पेन्शन प्रमाणे त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या 50% अशा प्रकारची प्रोव्हिजन त्या ठिकाणी त्या पेन्शनची असेल. त्याचबरोबर तत्कालीन जो महागाई भत्ता केंद्राप्रमाणे उद्धृत केलेला असेल तो सुद्धा त्याला त्या पेन्शन सोबत मिळेल. अशा प्रकारची जवळजवळ जुन्या पेन्शन प्रमाणे त्या ठिकाणी सिस्टीम असणार म्हणजे असणारी अशी ती पेन्शन योजना त्या ठिकाणी सरकारने लागू करण्याचं घोषित केलेलं आहे. बरं, ही योजना घोषित करताना
एक बाब त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केली किंवा आमच्या समोर मांडलेली आहे, ती म्हणजे 10% जी संबंधित कर्मचाऱ्यांकडून जे योगदान हवं आहे ते मात्र त्यांनी त्या ठिकाणी कायम ठेवलंय. आणि ते 10%चं योगदान कायम ठेवताना शासनाकडून 14.5% भाग आहे तो सुद्धा त्या ठिकाणी योगदान त्या ठिकाणचं शासनाचं देखील ठेवलंय. याचा अर्थ असा की शासनाचे 14% आणि प्रत्यक्ष कर्मचाऱ्याचे 10, असा 24%चा त्या ठिकाणी वाटा हा दरमहा त्या ठिकाणी एक संचित निधी हा त्या ठिकाणचा निर्माण होणार आहे. एक गोष्ट या ठिकाणी मला मुद्दाम नमूद करायची आहे की जुनी पेन्शन योजना जी 2005 पासून रद्द झाली, ती रद्द होण्याचं मूळ कारण असं की शासन हे नेहमी वेतन देण्यासंबंधामध्ये प्रोव्हिजन शासनाला करावीच लागते बजेटमध्ये, परंतु निवृत्ती वेतनाच्या बाबतीमध्ये कोणतीच प्रोव्हिजन त्या ठिकाणी शासनाने केलेली नव्हती. ना केंद्र शासनाने त्या बाबतीमध्ये काळजी घेतली तरतूद करण्याची, ना राज्य शासनाने. आणि त्यामुळं शेवटी त्यांना अतिभार झाल्यामुळे ही जी पेन्शन योजना रद्द करून NPS सारखी योजना त्या ठिकाणी ही जी शेअर मार्केटवरती पूर्ण अवलंबून आहे ती त्यांना निर्माण करावी लागली. आता मात्र जी आपण सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना स्वीकारत आहोत त्यामुळे दरमहा 24%ची संचित निधी जी जमा होणार आहे ती दुसरं तिसरं काही नसून ती एक प्रकारची तरतूद आहे. आणि त्यामुळं जी पेन्शन कर्मचाऱ्याला मिळणार आहे ती पेन्शन त्या संचित निधीतून, त्या दरमहा त्या ठिकाणी जमा झालेल्या रकमेतून, त्या दरमहा जमा झालेल्या 24% रकमेतून ती शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन दिली जाणार आहे. म्हणजेच त्याचा अर्थ असा होतो की संचित निधीची जी तरतूद आहे त्या तरतुदीतून ही पेन्शन दिली जात असल्या कारणानं जनतेच्या विकास निधीमधून हे कुठल्याही प्रकारे खर्च होत नाही, ही एक बाब त्या ठिकाणी पूर्णपणे सिद्ध होईल. आणि दुसरं म्हणजे असं की कोणतंही सरकार असो, पॉलिसी कुठली असो, संचित निधी ही सरकारने त्या कर्मचाऱ्याची असल्या कारणानं कुठल्याही सरकारला ही जी स्कीम आहे ती कुणालाही रद्द बातल किंवा फेरविचार त्याचा करताच येणार नाही. ही कायम योजना त्या ठिकाणी राहू शकते. याचा बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पेन्शन योजनेचा सरकारवर मोठा भार पडतो. म्हणूनच हा महत्वाचा भाग ठरतो की जे आम्ही 10%ची त्या कर्मचाऱ्याची योगदान जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी मान्य केलं आणि शासनाने सुद्धा ते 14% आज आहे, पुढे ते 18.5% पण होणार आहे. तर तसं जे प्रमाण झालं तर चांगल्या प्रकारची रक्कम ही त्या ठिकाणी संचित निधीत उपलब्ध होऊ शकते. आणि दुसरी शासनाने जोखीम सुद्धा घेतली आहे की जरी ते पैसे शासनाने शेअर मार्केटमध्ये लावले किंवा ते इन्व्हेस्ट केले तरी सुद्धा या ठिकाणी समजा एखाद्या कर्मचाऱ्या किंवा कर्मचाऱ्यांच्या समूहामध्ये पेन्शन देताना काही रक्कम त्यांच्या शेवटच्या बेंचमार्कच्या कमी पडली तर ती जोखीम शासन घेत असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची आमच्यावरती ती रिस्क राहणार नाही. अजून महत्वाच्या कोणकोणत्या मागण्या आहेत? शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत, शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यांचाही प्रश्न गेले 20-25 वर्षापासून प्रलंबित आहे. काय मुद्दा आहे त्यांचा? बरोबर, हा प्रश्न तुम्ही विचारला. यामध्ये मला स्पष्ट तुम्हाला हे करायचं आहे की जे सांप्रत सरकार जे आहे, युती शासनाचं सरकार, गेल्या 15 महिन्यापासून त्या ठिकाणी ते कार्यरत आहे. ज्या सरकारने त्यांच्या मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये जी आश्वासनं दिली होती सरकारी कर्मचाऱ्यांना, ती या संबंधामध्ये साधी विचारणा सुद्धा गेल्या 15 महिन्यात कुठल्या प्रकारची त्यांनी केलेली नाही. विशेष करून सरकारने चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत म्हणून आम्ही 7 वेळा लक्षवेधी आंदोलनं केली, पण तरी सुद्धा सरकारला कुठल्या प्रकारची आमच्या संबंधित विचार करावं किंवा ही तोशिष त्यांना वाटलीच नाही. विशेष करून त्यांनी या संबंधामध्ये अनेक वेळेला आम्ही प्रत्यक्ष पत्रव्यवहार करून सुद्धा त्याची दखलच घेतली नाही. आणि त्याचमुळे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारविषयी किंवा सरकारच्या असंवेदनशीलता जी आहे त्याच्याविषयी फार मोठा संताप सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्यामध्ये उफाळलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितच काहीतरी आंदोलन या संबंधात होण्याची गरज आहे. ही उभ्या महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांची एक भावना एक तयार झाली आणि त्याचंच परिणती ही निश्चितपणे 21 एप्रिलच्या संप आंदोलनात होणार आहे. पण हे संप आंदोलन जसं पेन्शनची मागणी या संबंधात किंवा पूर्तता या संबंधात आहे, तशीच हे जे 15 महिन्यातलं सरकारचं जे वर्तन आहे त्या बाबतीत सुद्धा आम्ही गंभीरपणे विचार करतो आहोत. आणि दुसऱ्या क्रमांकावरती मागणी एक आम्ही ठेवतो आहोत. केंद्र सरकारप्रमाणे जे केंद्र सरकार JCC अशी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे की ज्यामुळे दर 2-3 महिन्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधात मागण्यांसंबंधात विचार जातीने केला जातो आणि मग त्यातून अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांचे मार्गी लागत असतात. महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारे चर्चासत्राचं एक व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण असलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरील या चर्चासत्रात शिक्षक, शिक्षकेतर, जिल्हा परिषद, सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी अशा विभागवार प्रश्न मालिकांवरती या चर्चासत्रांमध्ये त्या ठिकाणी चर्चा होण्याची गरज आहे. तरच सतत संपर्क पण वाढेल सरकारशी आणि त्यातून काही प्रश्न हे सतत सुटले जातील. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळेल. पुढची मागणी कोणती आहे आपली? नाही, या संबंधामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आपण विचार केला तर खरोखरच या शासनाने बऱ्याच वेळा या बाबतीत डिस्क्रिमिनेशन म्हणतो आपण ना, ते शासनाकडून झालेलं आहे. सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी यांना 10, 20, 30 ही जी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा जो लाभ आहे तो त्यांना दिला, परंतु शिक्षक मात्र त्यापासून वंचित राहिले. शिक्षकेतर कर्मचारी मात्र वंचित राहिले. MCSR प्रमाणेच त्यांना सुद्धा पगार वगैरे वेतन भत्ते मिळत असतात. मग त्यांना का बरं त्यांना वंचित ठेवण्यात आलं? तर त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांची TET परीक्षा आहे, ती कंपल्सरी आहे, परंतु परीक्षा द्यायला म्हणजे घ्यायला काही हरकत नाही. पण त्या संबंधातल्या ज्या अनुषंगिक अडचणी आहेत किंवा ती परीक्षा कशी सुसह्य होईल या बाबतीमध्ये शासनाने विचार करण्याची गरज आहे. ती केली जात आहे म्हणून ते दुःख आहेत. त्याचबरोबर पटसंख्येचा सुद्धा प्रश्न आहे. अशा शिक्षकांविषयीचे प्रश्न जे आहेत, आता आम्ही कितीही या ठिकाणी यांच्याबरोबर बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवरती चर्चा केली तरी काही ठराविक प्रश्नासंबंधात चर्चा होते, बाकीचे प्रश्न नंतर सोडवू म्हणतात, पण प्रत्यक्षात मात्र नंतर चर्चा होत नाही असा अनुभव असल्यामुळे आता आम्ही ते चर्चासत्र मागतो. ते चर्चासत्र जर त्या ठिकाणी प्राप्त आम्हाला झालं तर निश्चितपणे या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या मोठ्या संवर्गाच्या मोठ्या मागण्या, बऱ्याच मागण्या आहेत, त्या संबंधामध्ये त्यांना दिलासा मिळेल असा एक विश्वास वाटतो. एकूण किती मागण्या आहेत आपल्या? एकूण 18 मागण्या आहेत. त्यामध्ये आणखी एक मागणीला मी महत्व देतो ते म्हणजे एकंदरीत आता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या एकंदरीत स्वास्थ्याचा जर विचार केला तर फार तो महत्वाचा प्रश्न होऊन गेला आहे. जगातले सर्वच देश आता आपापल्या जनतेच्या स्वास्थ्याविषयीची काळजी नेहमी घेत असतात आणि त्यासाठी विमा सत्र म्हणजे विमा योजना ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी राबवल्या जातात. तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये या विमा योजनेच्या संबंधामध्ये किंवा आरोग्य विमा योजनेच्या संबंधामध्ये केरळ राज्याच्या धर्तीवरती जर योजना या ठिकाणी आणली तर लाखो कर्मचारी संख्यांची मेंबरशिप लाभल्यामुळे तो मासिक हप्ता येणार आहे तो अत्यंत नगण्य येईल आणि चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी आपण नियोजन करून प्रत्येकाला 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी
विम्याची त्या ठिकाणी तो फायदा त्या ठिकाणी मिळू शकतो, त्या कुटुंबाला फायदा मिळू शकतो, ती योजना शासनाने निश्चितपणे त्या ठिकाणी राबवावी किंवा सुरू करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करीत आहोत. आत्ताची विमा योजना कशी आहे, सध्या लागू आहे का? आता जी सध्या विमा योजना आहे ती बहुतांशी त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे आणि त्याचा हप्ता वार्षिक 45 ते 50 हजाराच्या दरम्यान येतो. ते परवडणेबल नाही, त्यामुळं तिथली संख्या पण कमी होत चाललेली आहे. परंतु आम्ही मागतो आहोत तो जर त्या ठिकाणी विमा ती योजना जर त्या ठिकाणी राबवली गेली तर निश्चितच सर्वच कर्मचाऱ्यांचा, मग तो कंत्राटी असेल, रिटायर्ड असेल, कार्यरत असेल, तर त्यांचा लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो. अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना पेन्शनच्या संदर्भातला काय मुद्दा आहे? नोव्हेंबर 2005 पूर्वी जे शिक्षकेतर कर्मचारी शाळांमध्ये लागले त्यातल्या काही शाळा या अंशतः अनुदानित, 20% अनुदानित, 40% अनुदानित अशा प्रकारे त्या ठिकाणी होत्या. आणि या सर्व शाळा 2005 नंतर 100% त्यांचं अनुदान त्यांना मिळायला लागलं. शासनाने त्यामध्ये असा एक नियम काढला की ज्या शाळांना 100% अनुदान त्या ठिकाणी प्राप्त झालं तेव्हापासून तिथल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक जे लाभ, मग पेन्शन असेल किंवा इतर गोष्टी आहेत ती त्या ठिकाणी त्यांना द्यायचे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी कार्यप्रणाली त्यांनी अवलंबली. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथले जे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते 2005 साली अंशतः अनुदानावर लागले, सेवेत लागले, परंतु कंटिन्यू त्यांची सेवा कंटिन्यू राहिली आणि 2005च्या पूर्वीपासूनचे त्यांना जे वार्षिक वेतन वाढ आहे ती पूर्णपणे त्यांना 2005 नंतर सुद्धा 100% जे अनुदान झालं त्याचा काही संबंध न ठेवताना त्यांना कायमस्वरूपी त्यांची सेवा त्या ठिकाणी सुरू राहिली आहे. त्यांना वेतनवाढीसह कायम मिळालेलं आहे. मग असं असताना तुमची सेवा कंटिन्यू नाही, त्याच्यामध्ये अनुदानाचा जो राज्याच्या धोरणाचा भाग आहे त्याच्यामध्ये भाग आणायचा आणि त्यातून त्यांना क्लेश काढून तुम्हाला ते 100% झाले तिथपासून करण्यात येईल, ही बाब शासनाने पुढे आणल्या कारणाने त्यांना आजपर्यंत त्या जुन्या पेन्शन पासून वंचित राहावं लागलेलं आहे. याची कोर्ट केस पण आहे, सुप्रीम कोर्टात ही केस आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचे केस त्या ठिकाणी किती चालणार आहे, काय चालणार आहे, हा भाग जरी वेगळा असला तर त्यातलं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल आपण पाहिलं तर हा त्या संबंधित जे शिक्षक आहेत किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यावर तो अन्याय आहे. त्यामुळं अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या मंडळींना 2005 पूर्वीच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली काय मागणी? राज्यामध्ये जवळजवळ 83,000 कंत्राटी कर्मचारी सध्या आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकंदर आपण स्थिती बघितली, हे सर्वजण मंजूर पदावरतीच काम करतायत आणि मंजूर पदावरती रेग्युलर कर्मचारी न घेता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घ्यायचं एक नवीन फंडा शासनाने त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. तर असे हे जे कर्मचारी 10-10, 15-15 वर्ष त्या ठिकाणी काम करतायत त्यांचं प्रचंड आर्थिक शोषण त्या ठिकाणी होत आहे. कारण कॉन्ट्रॅक्टर हा त्यांना पूर्ण पगार देतच नाहीये, तो त्यांचं वेतन आहे ते अत्यल्प त्या ठिकाणी त्यांना मिळत आहे आणि त्यामुळं तो एक समाजाचा भाग आहे. बेरोजगारी नष्ट करण्यातला तो एक सामाजिक कर्तव्य आहे आणि त्यामुळं ज्यांची सेवा 10 वर्ष सतत त्यांनी ज्या अर्थी तिथे त्या प्रत्यक्ष त्या पोस्टवरती काम केलेलं आहे त्या अर्थी ते पात्र आहेत, म्हणूनच ते टिकले आहेत आणि म्हणूनच त्या सर्वांच्या सेवा नियमित करा अशी आमची मागणी आहे. अन्य राज्यामध्ये असं नियमीकरण झालंय का? ओडिसा राज्यामध्ये अशा प्रकारचं नियमन झालेलं आहे. तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा गंभीरपणे विचार केलेला आहे. रिक्त पदांसंदर्भात काय मागणी? रिक्त पदे तसं 1986 साली 0 बजेट झालं तिथपासूनच हे आमच्या मागे लागलेलं आहे. 5व्या वेतन आयोगाने सुद्धा त्या ठिकाणी दरवर्षी 3% स्टाफ कमी झाला पाहिजे
अशा प्रकारची शिफारस त्या ठिकाणी केलेली होती. म्हणजे एकंदरीत रिक्त पदे ठेवण्यासंबंधात एक विशिष्ट प्रकारची जी कार्यवाही सतत राज्यकर्ते कोणीही होत त्यांच्या मार्फत ती सुरू होती. आजच्या घडीला जो 2 लाखाच्या आसपास रिक्त पद आजही आहेत. ती भरण्यासंबंधातल्या घोषणा सतत होत असतात. आज 75,000 पद भरण्यासंबंधात माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे. परंतु कधी भरतील ती, कशी भरतील या संबंधात कुठली ठोस त्या ठिकाणी माहिती उपलब्ध नाही. आणि त्यामुळं ही रिक्त पद राहिल्यामुळे जे उपलब्ध कर्मचारी आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त कामाचा भार पडतो. त्याशिवाय पदोन्नती संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी फार मोठ्या अडचणी निर्माण होतात. आणि त्यामुळं ही रिक्त पद भरणं गरजेचं आहे. आज लोकसंख्या वाढते आहे, इतर कामं वाढते आहे, इतर व्याप सुद्धा वाढते आहेत. त्या सर्व गोष्टींचा या ठिकाणी मुकाबला करण्यासाठी योग्य प्रमाणात मनुष्यबळ शासकीय असणं ही आवश्यक बाब असल्या कारणानं रिक्त पद ही शासनाने भरलीच पाहिजेत अशा प्रकारची आग्रही आमची मागणी आहे. नगर परिषद आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आकृतीबंधाच्या बाबतीत काय विषय प्रलंबित आहे? काय झालं, हे नगर परिषद आणि नगरपालिका ज्या आहेत यांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे भौगोलिक क्षेत्रात वाढ झाली. आणि त्या भौगोलिक क्षेत्रात वाढ करताना आजूबाजूचे जे गाव आहेत किंवा जे गावासारखे क्षेत्र आहेत त्या सर्वांना त्यांनी त्या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये मर्ज करून घेतलं. अर्थात त्याच्यामुळे घडलं काय की ती क्षेत्र जरी त्या नगरपालिका नगर परिषदेमध्ये आलं असलं तरी ज्या ग्रामपंचायती होत्या किंवा इतर काही त्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थेसाठी ज्या काही कार्यालय होती त्यात जो कर्मचारी त्या ठिकाणी नेमलेला होता, त्याचबरोबर सफाई कामगार सुद्धा त्या ठिकाणी नेमण्यात आलेले होते. या मंडळींना वास्तविक त्यांचं मर्जर, यांच्या क्षेत्राचं मर्जर झाल्यानंतर यांना सुद्धा त्या नोकऱ्यांवरती घेणं आवश्यक होतं. परंतु अनेक ठिकाणी तसं घडलं नाही. आणि त्यामुळं कंत्राटी कर्मचाऱ्यापेक्षाही जास्त दयनीय अवस्था ज्यांची आहे अशा प्रकारचे त्या कर्मचारी जे ग्रामपंचायतमध्ये उत्तम काम करणारे होते त्यांचे त्या ठिकाणी निश्चित मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याचं एक कारण दिलं जातं की आम्ही नवीन नगर परिषद तयार झाली नव्या क्षेत्राची, त्याचा अजून आकृतीबंध आम्ही तयार केला नाही आणि त्यामुळे निश्चित मनुष्यबळ आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही या मंडळींना घेत नाही अशा प्रकारची कारणं सांगितली जातात. म्हणूनच आपण ती मागणी आम्ही घेतलेली आहे की ह्या नगरपालिका नगर परिषदमध्ये लवकर आकृतीबंध तयार करा. त्या आकृतीबंध जर तयार झाला तर ही जी मंडळी जी बाहेर ठेवलेली आहेत त्यांना आतमध्ये समाविष्ट करण्यात येईल. विशेषतः जी सफाई कामगार आहेत त्यांचे फार मोठे आर्थिक त्यांना फार नुकसान आर्थिक होत आहे, त्यांचे फार हाल होत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून ह्या मागणीवरती आम्ही निश्चितपणे भर देणार आहोत. या सांप्रत शासनाने आणखीन एक वर्ग 4 आणि वाहन चालक यांच्या भरतीवरती पूर्ण 100% बंदी आणलेली आहे. वास्तविकता विचार करा, शाळेमध्ये काय किंवा कार्यालयांमध्ये काय काही प्रमाणात वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांच्या सेवेची आवश्यकता आहे. त्याशिवाय अनेक म्हणजे त्या वर्ग 4च्या शिवाय अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा पार्श्वभूमीवरती 100% भरती बंदी हे धोरण अव्यवहार्य त्यांचं आहे. असल्या कारणानं आम्ही त्यांना सांगतो आहोत की वर्ग 4च्या काही प्रमाणात त्या ठिकाणी निश्चितपणे पद भरण्यासंबंधात आता ड्रायव्हर सुद्धा किंवा वाहन चालक जबाबदारीचे भाग आहे. उच्च अधिकारी, मंत्रिमंडळ सगळे या मंडळींना उत्तम प्रतीचे विश्वासार्ह असे वाहन चालक हवे आहेत. त्यामुळे तिथे 100% बंदी किंवा 100% खाजगीकरण हे चुकीचं आहे असं आमचं ठाम मत आहे. म्हणून ही भरती काही प्रमाणात सोयीची असणारी शासनाला झालीच पाहिजे अशा प्रकारे आमचं त्या ठिकाणी मागणं आहे. आता सेवानिवृत्तीचं वय किती आहे आणि किती आपण मागणी केलेली आहे? सेवानिवृत्तीचं वय आजही महाराष्ट्रात 58 आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं 60 आहे.
IAS अधिकारी 60 आहेत, पण मधलेच वर्ग जो आहे त्याचा वर्ग 58 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे. हे शासनाचं टोटली त्या ठिकाणी चुकीचं धोरण आहे. कारण देशातल्या 26 राज्यांनी हे 60 वर्ष केलेलं आहे. एकंदरीत राज्यातील सुद्धा एकंदरीत आता आरोग्याची सगळ्यांचा आपण एकत्रित विचार केला तर आज चांगलं आरोग्य बऱ्याच सगळ्याच कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी असतं, लाभतं. त्यामुळे त्यांनी 60 वर्षाच्या बाबतीमध्ये या पुरोगामी शासनाने तत्काळ विचार करावा. त्यांनी कुठल्याही प्रकारे बेरोजगारीशी त्या ठिकाणी कुठेतरी हास्य संबंध न जोडता हा महत्वाचा भाग आहे. कारण आजही तुमच्याकडे 2-2 लाख रिक्त पद त्या ठिकाणी पडतात आणि त्याच्यामुळे निश्चित आमच्यावर त्याचा भार मोठा होतोय. तर किमान पक्षी ही मंडळी 2 वर्ष राहिली तर त्याचा लाभच शासनाच्या एकंदरीत प्रक्रियेला होणार आहे अशी आमची धारणा आहे. कर्मचाऱ्यांच्यावर जे हल्ले होतात त्या संदर्भात आपले काय मत? आता शासन मोठं एवढं दिलदार सध्या आहे की सर्व काही ते जे मंत्री येतील, आमदार येतील, त्यांचं कसं स्वागत करायचं, उठून कसा नमस्कार करायचा, हे सगळं ते आम्हाला GR काढून सांगतात. पण त्याच वेळेला जो कर्मचारी प्रत्यक्ष गावकुसावरती व गावात प्रत्यक्ष शेतावरती राबतो त्याच्याकडे बघताना मात्र त्याची दृष्टी त्यांची ही जी मंडळी असतात यांची दृष्टी वेगळी असते. त्यांना तिथे त्यांचा अधिकार आठवतो आणि त्यावेळी हा शासकीय कर्मचारी आहे असं न मानता तो कुठला तरी आपला नोकर आहे अशा संदर्भात त्याच्याविषयीचा विचार करून त्याच्याशी वागणं ज्या पद्धतीचं असतं ते रोखण्यासाठी या शासनाने 353 कलम जे आहे ते अजामीन पात्र करून त्याचं संरक्षण आम्हाला दिलं होतं. परंतु आता मात्र त्यांनी ते अजामीन पात्र जे होतं ते जामीन पात्र करून टाकलं आणि आता कोणी येवो तो कुठल्याही थाटात ते आता जामीन पात्र नसल्यामुळे अजामीन पात्र नसल्यामुळे हा जो येणारा माणूस आहे तो आणखीन मोठ्याने त्या ठिकाणी आवाज करून मग कोण कानाखाली आवाज काढणे, कोण आणखीन काही वेगळं कृत्य करणे अशा प्रकारे एक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. सरकारी कर्मचाऱ्याच्या ड्युटी करत असताना अशा प्रकारचा दहशतवाद अयोग्य आहे. पण त्यासाठी पुरेसा कायदा नसेल किंवा सक्षम कायदा नसेल तर हे प्रकरण आणखीन वाढेल अशी आमची धारणा असल्या कारणाने तो 353 जे कलम आहे ते अजामीन पात्र पुन्हा करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भात काय मत? चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एक मागणी आहे. पूर्वी शासनाने या संबंधामध्ये उदार धोरण ठेवून कर्मचाऱ्यां सेवानिवृत्त जे होतात चतुर्थ श्रेणी त्यांच्या पाल्यांना एक नोकरी कुठेतरी स्थान द्यावं, अशा रिक्रुटमेंटमध्ये त्यांना स्थान द्यावं अशा प्रकारची योजना होती 81च्या GR. पण ती आता रद्द केलेली आहे. त्या संबंधामध्ये त्याच्या बाबतीत पुनर्विचार व्हावा अशी आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत. शासनानं काय चर्चेला बोलवलंय का? अद्याप नाही. गेले 15 महिने फक्त आम्ही मुख्यमंत्र्यांचं दुरून दर्शन घेतो. निवेदन घेऊन जाणे, त्या PAना भेटणे, PA गोड गोड आश्वासन त्यांनी देणं हाच प्रकार गेले 15 महिने चालू आहे. किती आंदोलने केली गेल्या 15 महिन्यामध्ये? तमाम 7 आंदोलनं आम्ही छेडली. 7 आंदोलनं करून शासनाचा लक्षवेध करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर जिल्हा स्तरावरती निवेदनं सुद्धा दिली, ॲड्रेस टू चीफ मिनिस्टर थ्रू कलेक्टर. असं असून सुद्धा त्यात कुठल्याही प्रकारचे पुढाकार सांप्रत शासनाने घेतलेला की नाही. कोणत्या कोणत्या सेवा ठप्प होतील? संपाचं स्वरूप कसं असेल? 21 एप्रिलच्या संपात पूर्णपणे राज्यातील 5.5 लाख राज्य सरकारी कर्मचारी, जवळजवळ 3.25 लाख जिल्हा परिषद कर्मचारी,
9 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उर्वरित नगरपालिका नगर परिषदचे कर्मचारी नव्याने आम्हाला सामील झाले आहेत. त्यांची संख्या साधारणतः 1.5 लाखाच्या आसपास आहे. तर अशा रीतीने 17.5 लाख एवढ्या संख्येने या संपातला सहभाग असेल. सकाळी 7-7:30 वाजता प्रथमतः जी रुग्णालय असतील त्या ठिकाणी परिचारिका येतील आणि त्याच ठिकाणी घोषणा देऊन संपाची सुरुवात ही त्यांच्यामार्फत प्रथम त्या ठिकाणी केली जाईल. त्यानंतर ऑफिसच्या वेळेनुसार प्रत्येक ऑफिससुद्धा त्या ठिकाणी अशाच पद्धतीने काही ठराविक मंडळी त्या ठिकाणी येतील आणि संपाच्या पार्श्वभूमीवरती बोर्ड वगैरे त्या कार्यालयाच्या समोर लावून त्या ठिकाणी संपात ते सहभागी होतील. तीच गोष्ट जिल्हा परिषद कर्मचारी, शाळेतसुद्धा शिक्षक गेल्यानंतर काही मुलं वगैरे आली किंवा काही अडचणी असतील तर त्या सगळ्यांना त्या समजावून सांगतील, लगेचच संपात त्याच दिवशी ते सहभागी होतील. त्यानंतर शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत ते सुद्धा केवळ त्या ठिकाणी काही प्रतिनिधी उपस्थित असतील शाळेमध्ये आणि ते संपामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतील. एकंदरीत शासनाचा जो कारभार सुरू असतो दररोजचा दैनंदिन, तो त्या ठिकाणी 21 एप्रिलपासून पूर्णपणे ठप्प होईल. अत्यावश्यक सेवावर काय परिणाम होईल त्याचा? चांगला प्रश्न आपण विचारलात. या संबंधामध्ये आम्ही सुद्धा सहृदयतेने वागणूक त्या ठिकाणी ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या ज्या नर्सेस आहेत त्यातला एक गट, काही जणांचा, ठराविक जणांचा त्या ठिकाणी गट असेल आणि अत्यावश्यक सेवेमधले जे इमर्जन्सी पेशंट असतील त्यांच्या संबंधामध्ये सेवा त्या ठिकाणी मिळावी या हेतूने आम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचे अरेंजमेंट करणार आहोत. एक मानवतेच्या दृष्टिकोनातून तसे करणे आवश्यक आहे आणि आमच्या संघटनेचा गेल्या 65 वर्षाच्या इतिहासात ते आम्ही नेहमीच पाळलेलं आहे. शाळा, रुग्णालय आणि मंत्रालयीन कर्मचारी संपावर गेल्यानंतर हे सर्व कामकाज ठप्प होईल. नक्कीच, कारण काही जिल्ह्यामध्ये सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दररोजचं दैनंदिन जे कामकाज आहे की जे जनतेला सुद्धा आवश्यक असतं, जनतासुद्धा त्यामध्ये कार्यालयीन कामामध्ये येत असते कार्यालयीन कामासाठी, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी म्हणजे परत जावं लागणार आहे हे मात्र निश्चित. पण आम्ही जनतेला एक आश्वासन देऊ इच्छितो की आमचा हा संप आंदोलन संपल्यानंतर जे काम आमचं पेंडिंग राहील ते अतिशय उमेदीनं तात्काळ आम्ही त्या ठिकाणी म्हणजे कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर त्या कामाचा निपटारा करू आणि आपल्याला निश्चिंत करू अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. मोर्चा आंदोलन कशा पद्धतीने निघतील, कुठं सुरुवात होईल? जनरली आमच्या जिल्ह्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये त्या हेडक्वार्टरला काही मंडळी किंवा काही कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी एकत्र येतात. शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येतात, घोषणा वगैरे देतात. तिथून ते साधारणतः जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत कार्यालयापर्यंत मोर्चा काढतात. ते सभेचं रूपांतर होतं, तिथे भाषणं होतात आणि मग आपापल्या घरी त्या दिवसा कार्यक्रम ते समाप्त करतात. एकंदरीत त्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये एक मोर्चाच्या वातावरणाची सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या जनतेला सुद्धा कल्पना येते. त्या ठिकाणी जी प्रसिद्धी माध्यमं असतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे सहभाग त्या ठिकाणी करता येतो. अशा पद्धतीने दररोज म्हणजे जो दिवस नवीन उजाडेल त्याप्रमाणे नव्या दिवशी नवीन पद्धतीने त्या ठिकाणी संघटनात्मक कृती केली जाते. सर्व कर्मचाऱ्यांना काय आवाहन कराल? कर्मचाऱ्यांना मी एवढंच करू की आमची 65 वर्षाची प्रतिष्ठा असणारी संघटना आहे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला काही दूषणं मिळेल अशा प्रकारचं कृत्य या संप आंदोलन जे सुरू आहे त्या ठिकाणी घडणार नाही. आपण निश्चितच त्या ठिकाणी एक चांगला म्हणजे स्वत्वासाठी असलेला लढा असला तरीसुद्धा सर्व बंधनं पाळून आम्ही आमच्या सर्व राज्याची देशाची काळजी घेऊन आम्ही आंदोलन करतो. ही जी आमची 65 वर्षाची प्रतिमा आहे ती आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पाळू किंवा आमचे कर्मचारी ते पाळतील असा एक विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. शासनाला काय आवाहन कराल?
ज्या शासनाने 15 महिन्यात कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली नाही, त्यांना पाझर फुटावा आणि त्यांनी चर्चेस बोलावून नुसतीच चर्चा न करता निर्णय द्यावेत, अशा प्रकारची निश्चितपणे शासनाला आम्ही विनंती करू. धन्यवाद. या संदर्भातील अपडेट आम्ही वेळोवेळी देत राहू, पण या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या जरूर कळवा. धन्यवाद. सुधारित पेन्शन योजना मिळालीच पाहिजे. आम्ही काय मागतो? हक्क, हक्क, नाही कुणाची भीक.